नाथ संप्रदायातील महान योगी गोरक्षनाथ यांची जन्मकथा अत्यंत अद्भुत आणि प्रेरणादायी मानली जाते. एकेकाळी मच्छिंद्रनाथ म्हणजेच मत्स्येंद्रनाथ हे महान योगी जगभर फिरत होते. ते एकदा एका गावात आले. त्या गावात एक गरीब पण भक्तिमान स्त्री राहत होती. तिला मूलबाळ नव्हते, त्यामुळे ती नेहमी दुःखी असायची. मच्छिंद्रनाथांनी तिची भक्ती पाहून तिला प्रसन्न होऊन भस्म म्हणजेच पवित्र राख दिले आणि सांगितले, हे भस्म श्रद्धेने सेवन कर, तुला तेजस्वी पुत्र प्राप्त होईल. पण गावातील लोकांच्या बोलण्यामुळे त्या स्त्रीला शंका आली. तिने ते भस्म खाण्याऐवजी गोठ्यातील शेणाच्या ढेगाळ्यात फेकून दिले. काही वर्षांनी मच्छिंद्रनाथ पुन्हा त्या गावात आले. त्यांनी त्या स्त्रीला विचारले, तुझा पुत्र कुठे आहे? तेव्हा तिने सत्य सांगितले. हे ऐकून मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी गेले जिथे भस्म टाकले होते. त्यांनी आपल्या योगशक्तीने आवाज दिला, अलख निरंजन. तेवढ्यात त्या शेणाच्या ढिगाऱ्यातून एक तेजस्वी बालक बाहेर आले. मच्छिंद्रनाथांनी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याचे नाव ठेवले गोरक्षनाथ. त्यांनी त्या बालकाला आपला शिष्य बनवले आणि त्याला योग, साधना आणि अध्यात्म यांचे शिक्षण दिले. पुढे जाऊन गोरक्षनाथ महान योगी बनले आणि नाथ संप्रदायाचा प्रसार केला.